घोडा उठला, घोडा बरा झाला, तर शेतकऱ्याचा फायदा झाला. त्या दिवशी गुरुवार होता आणि अशा वेळेला घोडा उठल्याची बातमी घरातल्या सगळ्या सदस्यांना कळली. सगळेजण नाचायला लागले. म्हणजे आज गुरुवार येत्या रविवारी घोडा बरा झाल्याबद्दल पार्टीला काय करायचं झाला, काय करायचं लोक अशी भामकेत मारणार. आमच्याकडे तर म्हणजे खरं सांगतो तुम्हाला, तुम्ही आपल्या ऐकता ते बरोबर आहे. आमच्याकडे काही चाल चुकली ना आम्हाला येत नाही. लगे चिंता हा परमार्थाचा खरा भाव आहे. आणि ज्याची भक्ती आपण करतोय ना महाराज, ज्याची भक्ती करतोय तो फक्त कसला भुकेला माहिती आहे, कसला भुकेलाय, फक्त प्रेमाला. भक्तांची चाकरी आपल्याला कशाला काळजी पाहिजे, नको खेळ करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा, हे आम्ही फक्त म्हणायचं का? आम्ही त्याच्यावर विश्वास कधी ठेवणार? का नाही आम्ही पूर्णपणे त्याच्यावर विश्वास ठेवत? आणि जर आम्ही त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला नाही तर तो आमचा कार्यवाही पूर्ण करणार नाही. त्याला महाभारताचा तुम्हाला पुरावा सांगतो. त्याला महाभारतातला पुरावा सांगतो, तुमच्या लक्षात येईल बघा. द्रौपदी वस्त्रहरण सगळ्यांना माहिती आहे ना? सगळ्यांना माहिती. द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेला ज्यावेळेला द्रौपदीला सभा मंडपामध्ये आणली, कौरवांच्या सभेमध्ये ज्यावेळेला आणली, त्यावेळेला रथी महारथी उपस्थित होते. पितामह भीष्माचार्य होते, द्रोणाचार्य होते, कृपाचार्य होते, कर्ण होता आणि तिचे 5 नवरे जे बलदंड होते, 5 पांडव ते तिथे हजर होते. आता मला सांगा, सगळे जण हजर होते. सगळ्यांना विनंती केली द्रौपदी मातेने, मला वाचवा, मला वाचवा, माझ्या आबरू वाचवा. कुणी वाचवलं सांगा ना मला? कुणी वाचवलं? पितामह भीष्माचार्याने वाचवलं नाही, द्रोणाचार्याने, कृपाचार्याने, तिच्या 5 नवऱ्यांपैकी कुणी वाचवलं नाही, वाचवलं कुणी? तिला ज्यावेळेला असं लक्षात आलं, हे बघा मी द्रौपदी सोडून द्या, आपण स्वतःला त्या ठिकाणी ठेवा. ज्यावेळेला आपण असं लक्षात येईल की माझ्यावरती आलेलं संकट मोठं आहे, आता मला या संकटातून कोणी सोडवणार नाही, तसं द्रौपदी मातेने केलं. जेव्हा तिच्या लक्षात आलं की यापैकी भले रथी महारथी आहेत, पण माझ्या कामाचा एक पण नाही, सगळे खोटे पैसे, माझ्या कामाचा एक पण नाही तिला वाटलं, तर तिने हृदयापासून मनापासून एक आवाज दिला, मोठे गुंतला
विचाराया वेळ का सखया. टाइम लावला का हो? उशीर लावला का नाही. हे आपण पुराणामध्ये वाचतो, कीर्तनांमध्ये ऐकतो, प्रवचनामधून ऐकतो, पण याची अंमलबजावणी आम्ही कधी करणार? आम्ही कधी त्याच्यावर पूर्णपणे विश्वासून राहणार? सांगा ना. हानाम्याची खीर येतात, चोखोबाची पुरंदरा फाट्या बघा सगळ्यांच्या. पुरंदराचा हा बोला बोला चालेल परमात्मा वाली धामा. पण एवढं सगळं आपल्याला माहिती आहे तरी पण तुकोबर आहे या अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, बाबा रे वारकरी आहे, फार मोठ्या संप्रदायाचा पाईक आहे. ज्ञानदेवे रचिला उभारिले देवालया, अशी परंपरा आमची आहे. तू काय कर, बाकी कुठेही जाऊ नको, फक्त ज्या ठिकाणी आहेस त्या ठिकाणी स्थिर राहा. बरं का? म्हणजे दर एकादशीला हजर राहा, दर शनिवारी हजर राहा, दर कीर्तनाला बाकी काय करू नको. बाकीची साधनं तुला काय करायचे करावी साधने मॅच चालले, 2 बॉल बाकी आहे, रन 6 पाहिजे. किती रन पाहिजेत? 6. तो कॅप्टन काय करतो माहिती आहे का? तो बाउंड्री वरच्या सगळ्यांना बोलवतो आणि अशी त्याची कोंडी करतो बॅट्समनची. त्याला त्या कडाला बघायला नाही. काय करावी साधने फळ अवघेची आणि अतिशय गोड तुकोबऱ्या म्हणतात. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून भक्ती मार्गात अनुसरण करा. इतर कुठल्याही साधनाचा काही उपयोग नाही. आणि हे ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायातील 516व्या ओळीमध्ये भगवान श्रीकृष्णांच्या तोंडी माऊली ज्ञानराजाने ओवी टाकले, तरी धडधडोनी वहिलाने ये भक्तीचे वाटे जिया पावसी अवघ्यांना निधनामा. तो आता काय करे, आता पण तुला माहिती नव्हतं तोपर्यंत ठीक आहे. आता त्याने पुढे आजी उपदेशक नका करून अशक
तुला कृपा केली संत जने लाविले भजने अनेक प्रमाण आहे. आता काय कर, तुला माहिती पडला ना की माझी प्राप्ती कशी व्हायची, मग मी ते भगवद्गीतेमध्ये सांगितलंय त्या मार्गाने ये, तू माझ्या बरोबर खुश. तर कसं नाही झालं तर श्रीमद भगवद्गीतेतला 9वा अध्याय 25वा श्लोक, यांती देवानी देवव्रता पितृनी यांती पितृव्रता भूतानी यांती भूतेजा यांती मत्याजिनोपिमा. जर तुम्ही आता बघा भारी काय आपण खरं तर काही आपण शेतकरी वर्गाची माणसं आहोत, तो खेळवाड्या करणारी माणसं, आपल्याला हा श्लोक अतिशय महत्त्वाचा आहे. यांती देवाने देवव्रता, तुम्ही जर देवाची पूजा केली तुम्ही देवत्वाला प्राप्त व्हाल, मला देवत्व प्राप्त होईल. म्हणजे देव पाहावयाचे गेलो तेथे यांती देवाने देवव्रता भूतानी यांती भूतेजा. तुम्ही जर भूतांची भक्ती केली, त्या मार्गावर तुम्ही गेला तर तुमच्या मृत्यूनंतर तुम्ही पण तसे असणार, तुमचाही बंदोबस्त करावा लागणार. विठ्ठल हा विठ्ठल. पितृ यांनी पितृव्रता, तुम्ही जर पितरांची भक्ती केला तुम्ही पितृत्वाला प्राप्त व्हाल, तुम्ही तसे पितर व्हाल. आणि जर तुम्ही माझी भक्ती केला तर माझ्या स्वरूपात मी येणार. श्रीमद भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण सांगताय. एवढं सुंदर गोड सुंदर तत्वज्ञान आपल्याकडे आहे. तुम्हाला माहिती आहे का, इंग्लंडमध्ये, माफ करा, अमेरिकेमध्ये शास्त्रज्ञ होता, त्याचं नाव सॉक्रेटिस. काय नाव होतं? सॉक्रेटिस. त्यांनी भरपूर अभ्यास केला, भरपूर पुस्तकं वाचली आणि शेवटी त्याच्या हातामध्ये भगवद्गीता आली. आणि ही भगवद्गीता वाचल्यानंतर तो म्हणाला, अरे बापरे, माझी किती वर्ष फुकट घालवली, एवढे हजारो पुस्तकं वाचल्यापेक्षा एक भगवद्गीता वाचल्या होती, या सगळ्यांना पूर्ण उरली होती. अशा प्रकारे काय करायचं फळ अवघड. आता बघा, वारकरी म्हणून झालो, पंढरपूरला गेलो, भगवंताची ओळख फुटली आणि एका लागतील पायरीची वृत्ती प्रत्येकाच्या हृदयामध्ये ठसवली गेली. आपण खऱ्या अर्थाने वारीला अशा प्रकारे सुरुवात केली. त्यानंतर आपल्याला हे कळलं की बाकीची साधनं काही कामाची नाही, ती माहिके दुःखाची नाही आधी आणती बाकीची काही कामाची. मग हे ज्या मार्गाने आपण चालले तो मार्ग आपल्या कामाचा आहे. असं झालं की त्यानंतर काय होतं माहितीये का महाराज, त्यानंतर जर आपण अशा प्रकारची भक्ती केली तर काय होतं आणि जर नाही केली तर काय होतं. नामदेव महाराज माहिती आहे तुम्हाला, म्हणजे 100 कीर्तन ऐकले महाराज तुम्ही, आम्हाला नामदेव महाराज माहिती आहे काय विचारताय. नामदेव महाराज भगवंताचे अतिशय लाडके भक्त, अतिशय जवळचे, सगळ्यांना हातात, आता सगळ्यांना माहिती आहे त्याचा मर्म बघा काय, अतिशय जवळचे भक्त. देव त्यांच्या हातो जेवायचा, नैवेद्य हत्तीचा मूर्ती, भगवंत जेवायचे. पण याच नामदेव महाराजाला चिमुकल्या मुक्ताबाईने कच्चं मडकं ठरवलं. आणि ज्यावेळेला कच्चं मडकं ठरवलं, ज्यावेळेला प्रमाणे बघा, ज्यावेळेला कच्चं मडकं ठरवलं त्यावेळेला नामदेव महाराज ताड उठले. अरे तेव्हा माझ्या हातून जेवतो, एवढा मोठा मी, एवढं वय झालं माझं आणि कालच्या पोरीनं मला कटतो म्हटलं, मला हे काय आहे, अहंकार. काय आहे? अहंकार. देव जेवायचा, देवाच्या सोबत गप्पा मारायचे, पण आज मी नाही मला. देवाने बघितलं नामदेव महाराज लालगुंद होऊन आले. एक लक्षात घ्या, घरामध्ये पती पत्नीची भांडणं झालीत ना, ते काही घरोघरी त्याच परी सांगत नाही, तर कधी भांडणं झालीत ना तर तिकडे राग आले तुम्ही शांत व्हा, आणि तुम्ही रागायला व्हा तर इकडे शांत राहायला पाहिजे. आपोआप भांडणं मिटतात की नाही. तसं देव म्हणाला, आता याला नाम्याला आता काय बोलायला अर्थ नाही, हा लाल होऊन आला एकदम अगदी लोकांच्या सवयी सारखा. काय करा हे बघ नाम्या, तिची मुलगी बोलली ना तुला, कुणाला बोलली? तुला. चुको बराय म्हणतात, देव पाहावयास गेलो तेथे देवासोबत रात्रंदिवस राहताय, देव नाही होता खाला महाराज, बरं का. म्हणे तिथं ज्ञान होता का, याचा अर्थ तिथं ज्ञान होता, तिथं ज्ञानेश्वर होता असं काय नाही. तुला ज्ञान होतं का, वेगळा अर्थ त्यातून बाहेर निघतो. तू एक काम कर, ती पोरगी बोलली, बघू आपण नंतर काय करायचं, जेव्हा मीटिंग कधी गावची लागल मंडळाची बघता येईल. पण तू काय कर माहिती का, आता औंध्या नागनाथाला जाऊन ते दर्शन घेऊन ये. आणि ज्यावेळेला नामदेव मला औंध्या नागनाथाला गेले, सगळ्यांना कथा माहिती आहे, तिथं विसोबा केसर शिवलिंगावरती आपले पाय ठेवून झोपले होते. नामदेव महाराज सर प्रश्न केलाय, म्हाताऱ्या घरड्या अजून
तो जो भाव होता ना अजून होता. ते धरण्या तुला कळत नाही का? शिवलिंगावरती पाय बाळा मी म्हातारा झालो, जर्जर झालो, माझे पाय मला उचलत नाही, तू उचलून ठेव. कथा सगळ्यांना माहिती आहे, पुढचा भाग बघा. ज्या वेळेला नामदेव बाळांचे पाय खाली ठेवले, काही ठिकाणी शिवलिंग, सर्व ठिकाणी शिवलिंग. अरे बाप, मी आतापर्यंत म्हणत होतो मीच मोठा शहाणा. काय मीच मोठा शहाणा, मी माझी फार चूक होती. हा केवढा अहंकार, किती घनदाट अहंकार. अरे बाबा, हा अहंकार केवढा मोठा. अहंकार गेला तुका तुका मला देव झाला. नामदेव मला या ठिकाणी म्हणताय बाबा गुरुवचनाने सद्गुरु कृपेने मला माझ्यातला अहंकार दिसला. आणि आता काय करणार, मी नरहरी रामा गोविंदा वासुदेवा या नामाचा जप करणार आणि या नामाच्या माध्यमातून मोक्षाची प्राप्ती करून देव जरी जवळ असला तरी जर देवाला ओळखणार हे भक्ताचं निस्सिम भक्ताचं काम असं. का निस्सिम भक्त जर असेल तर त्याला ह्या गोष्टी साध्य होतात. असो मग जर तुम्ही निस्सिम भक्त असाल किंवा अनन्य भावाने देवाची भक्ती करत असाल तर काय होतं माहिती आहे का, तुमचा अहंकार नाही तुमच्या जाऊ दे दोरी एकच घोंगडीत बांधू. पण आपण एकच हरिनामाची घोंगडीत बांधू. आपण सगळे वारकरी या नायाने भगवानचे पंढरीश परमात्मा पांडुरंग रायाच्या नामाचा जप करू. काय करू? पांडुरंग रायांचं भजन करू.
अशा प्रकारे जर आपण भगवंताने सांगितलेल्या माऊली ज्ञानराजाने ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेल्या मार्गाने गेलो तर आपल्या हृदयातला आपल्या अंतरात्म्याला अभिमान नाही हवा आणि आपल्याला जे हवं ते प्राप्त होतं या अभंगाचं तिसरे चरण. तुम्ही जर स्वतःला समर्पण केलं तर समर्पण, तर अभिमान तर लवदेशी राहणार नाही. अभिमान बाबाची सांगितल्याप्रमाणे न पुरे नुरे आणि कोड अवघेची पुरे. तुमच्या सगळ्या इच्छा सगळ्या आकांक्षा पूर्ण होतील. मला सांगा, माऊली ज्ञानराजाने वाघ यज्ञ केला, तोषोनी बदल यावे. त्या वाघ यज्ञाच्या बदल्यामध्ये माऊली ज्ञानराजांना संजीवन समाधी सारखी देणगी मिळाली. मला आज ही माऊली आदरामध्ये तुकोबरायांचं वैकुंठ गमन पूर्ण केलं ना महाराज. देवाने स्वतः अवतार घेतले तरी सुद्धा देवाला स्वतःला सदैव वैकुंठाला जाता येतं का? नाही. पण तुकोबराया गेले. प्रत्येक साधनाने बघा, जनाबाईचा म्हणे वाद झाला. जनाबाई गोवऱ्या फसत होत्या, वाद झाला. त्यांची शेजारी होती ना जनाबाईची, ती म्हणे ह्या गोवऱ्या माझ्या, जनाबाई माझ्या. जनाबाई म्हणतात ह्या माझ्या. गोवऱ्याचा ठीक होता, कुठल्या कुणाच्या कसं ओळखायचं? जनाबाई म्हणाली काही अवघड नाही, गौरी कानाला लावा. ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, ज्या गौरीतून विठ्ठल ही गौरी आहे बरं का महाराज. प्रत्येक गोष्ट देयाशी जोडा. ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल आवाज आहे ती जनाबाईची, नाही ती दुसऱ्याची विठ्ठल
चांगला बोलेल, मी किती मोठा बुवा आहे, मला किती ज्ञान आहे, हे सगळं मला माहिती नाही. मला एकच सांगायचं आहे, त्या अभंगाच्या मला एकच सांगायचं आहे, तुम्ही फक्त त्याच्यामध्ये विश्वास ठेवा, तुमची सगळी कार्य तो पूर्ण करेल. काय करेल? पती लक्ष्मीचा बरोबर आहे की नाही? तुम्हाला कीर्तन संपवण्यावर महाभारताचा एक दृष्टांत देतो, मग सेवेला पडलो आम्ही. बघा, मला असं वाटतं एक दोन वेळा मी सांगितलंय, आमची वरची मित्र येत ना, ते असं करा, तुम्हाला माहितीच नाही जेव्हा ऐकावे. दुपारची वेळ होती, माझा दुपारची वेळ, टाइम कमी आपल्याला, 5 मिनिटाचा टाइम आपल्याला भेटलाय, दुपारची वेळ होती. महाभारताचे युद्ध होणार आहे, ठरलं, ठीक झालं, आता होणार. भगवान श्रीकृष्णाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, काही उपयोग झाला नाही. रती महारथी समजून सगळ्यांनी समजून बघितला, दुर्योधनाला काही उपयोग झाला नाही. मग एक दिवस असा युद्ध होणार असं निश्चित झाल्यावरती दुपारच्या वेळा पितामह भीष्माचार्य आपल्या दालनामध्ये, आपल्या खोलीमध्ये बसले आणि तेवढ्यामध्ये कर्ण आतमध्ये आला, दरवाजा ठोकवा करणार. पितामह आतमध्ये आहात का? तर म्हणे आहे, ये आतमध्ये. आणि कर्ण आलेला पाहिलं, पितामह भीष्माचार्यांना आश्चर्य वाटलं. हे कसं आहे माहिती आहे का? कर्ण आणि पितामह भीष्माचार्य दोघी कोणाकडून लागणार होते? कौरवांकडून, दुर्योधनाकडून. हे एकाच पक्षाचे असले तर दोघांची दुश्मनी दूर, तिकिटावरला भांडण होती दोघांची, असं समजा होतं. आणि पितामह भीष्माचार्य म्हणजे कर्णा कसा आला, काय काम आहे म्हणजे काम माझा असा की थोडं राजकीय अंगाने बघा, तिथे लक्षात ठेवा, आजचं राजकारण आणि महाभारत वेगळं नाही. म्हणाले पितामह एवढ्यासाठी आलोय की कौरव पांडवांचं युद्ध होणार आहे. कौरव तर बघा, दोन बाजू झाला बरं का, तुम्ही थोडं लक्ष द्यायचं. आता कौरव किती आहेत त्याला उत्तर द्या. कौरव किती आहेत? 100. कविता किती? 100. पांडव किती आहेत? 5. जास्त कोण? कौरव. आता 18 औक्षयणी सेना आहे, त्यातली 11 औक्षयणी कौरवांकडे आणि 7 औक्षयणी पांडवांकडे. 11 जास्त का 7 जास्त? 11. मग 11 औक्षयणी कौरवांकडे, तर मोठी कोणाची? कौरवांची. पांडवांच्या पासून लढणारा एकच मोठा धनुर्धारी, पांडवांचा भाऊ अर्जुन. आणि इकडे बघा, कौरवांकडे बघा, पितामह भीष्माचार्य परशुराम शिष्य, पितामह द्रोणाचार्य परशुराम शिष्य, स्वतः कर्ण परशुराम शिष्य, दुर्योधन, कृपाचार्य, किती मोठी मोठी मंडळी. आता जास्त लागणारी कुठल्या बाजूला? कौरवांच्या बाजूला. कर्ण म्हणतोय, माझ्या डोक्यात एक प्रकाश पडत नाही, मला एक जी बुद्धी आहे ना, एक अडचण आहे, ती मला काही समजत नाही, नेमकी हे काय आहे ते मला कळत नाही, काय गुपित आहे मला कळत नाही. ते गुपित सोडवण्यासाठी तुमच्याकडे मी आलोय. पितामह होते ते, बरं का, भरपूर मोठं वय होतं त्यांचं, पण यांचं समाधान तुम्ही कराल ही शंका मी जाण्यासाठी मी तुमच्याकडे आलोय. मी असं ऐकतोय, एवढी मोठी आपली सेना आहे तरी पण विजय पांडवांचा होईल. एवढी मोठी सेना आपली, पांडवांची एवढी सेना, तरी एक्झिट पोल जे आहेत ना आताचे लोकांची चर्चा काय चालू आहे? काय चालू आहे? पांडव जिंकतील. हे कसं शक्य आहे अशी शंका घेऊन कर्ण पितामह भीष्माचार्यांना गेला. पितामह भीष्माचार्य म्हणाले, हे बघ कर्ण, तुझा प्रश्न बरोबर आहे. प्रश्न विचारणार मजबूत पाहिजे, मला प्रश्न विचारणार तर बोलणाऱ्याला किंवा उत्तर देणाऱ्याला पण माझ्या आहे. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगत होता की हे मी सूर्याला सांगितलं, विवस्वानाला सांगितलं, विवस्वानाने सूर्याला सांगितलं, सूर्याने मनुला सांगितलं, मनुने इक्ष्वाकुला सांगितलं, अर्जुन म्हणतो देवा तू सगळ्यांना सांगितलं, पण येतो बहुत काळीचा, तू तो श्रीकृष्ण सापेचा, तू म्हणतात आहे ते कसा विश्वास देऊ? असा प्रश्न विचारणार ऐकणारा असा पाहिजे. सांगणारा माया इथं भगवद्गीता एवढी सुंदर का झाली? ऐकणारा अर्जुन होता, सांगणारा स्वतः भगवंत श्रीकृष्ण होता, द्वारकेचा राणा, वैकुंठीचा राणा, वैकुंठाचा मालक होता. म्हणाले तुझा प्रश्न बरोबर आहे. पितामह भीष्माचार्य म्हणाले, पांडव जिंकतील याचं कारण असं आहे, लोक म्हणतात चुकीचं नाही, आपण भले मोठे मोठे इकडे आहोत, पण लोक म्हणतात तर चूक काहीच नाही, कारण त्या बाजूने कृष्ण आहे. आता म्हणे कृष्ण त्या बाजूने कसा? आता कर्णाचा प्रश्न बघा, जर आत्याची मुलं पांडव आहे, ते कौरव पण आत्याची मुलं आहेत एका नात्याने, आत्याची जाऊ खानदारी. मग जर हे असं नातं आहे, तर कृष्ण त्या बाजूने कसा, कृष्ण ह्या बाजूने कसा नाही? तर म्हणे तुझ्या डोक्यातून पहिले गोष्ट काढून टाक की कृष्ण पांडवांच्या बाजूने आहे, कृष्ण धर्माच्या बाजूने आहे. विठ्ठल विठ्ठल. अशा प्रकारे आपण जर धर्माच्या भागात राहिलो तर आपली बाजू तो घेणारच. आपलं सगळं योगक्षेम
संसारी जीवाला वचन आहे योगक्षेम वयाज्ञा. मी तुझी सगळी कार्य करील, पण आपण धर्माने वागायचं आहे. आपण काय करायचं आपण असं करायचं, गावाला आपला जो भाव असतो ना, गावाला भाव काय करतो आपण, 4 वर्ष तुम्ही गावाला गेला नाहीत ना, तर तो नांगर वाकडा करून आपला बाणा आरला करतो. हे करायचं, हे काय करायचं, हे करायचं नाही. आता हे झालं शेतकऱ्यासाठी. आमच्यासाठी आम्ही कधी कोणाची तारीख कापायची नाही. अशा प्रकारे आपण धर्माने वागलो, आपण रीतीने वागलो, आपलं सगळं कार्य तो करील, इमाने इतबारे पार करील. आणि तुम्ही काय करा, हे करण्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल. तुकोबा काय म्हणतात, ते सगळं करण्यासाठी तुमच्यामध्ये, तुमच्या अंतरात्म्यामध्ये एवढे चांगले विचार प्रज्वलित होण्यासाठी, एवढे चांगले विचार हृदयाला येण्यासाठी तुम्हाला काय, आता मी कीर्तन थांबवणार आहे, कारण माझी कीर्तन करण्याची पद्धत आहे. भगवान पंढरीश परमात्मा पांडुरंगाच्या कृपेने मी जेव्हापासून कीर्तन करायला लागलो, तिथपासून समोरची मंडळी हल्लीत का मी बंद झालो. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही इमाने इतबारे वागायचं आहे, न्यायाने वागायचं आहे, धर्माने वागायचं आहे. धर्माने वागण्यासाठी तुम्ही एका धर्माने वागायला लागा. कुठला धर्म? वारकरी धर्म. कुठला धर्म? वैष्णव धर्म. म्हणजे तुम्ही काय व्हा? वारकरी व्हा. आणि पंढरपूरला जा, आपोआप तिथे गेल्यावरती एका लागत दिले पाहिजे ह्या हिशोबाने तुमच्या अंतरात्म्याला मळ नाही सांगतो. आणि मग त्यानंतर काय करायचे? साधने फळावगीची येणे. तुम्हाला बाकीची काही साधने करायची गरज नाही. खाली येणं झाला पंढरी, संपला विषय तुमचा. नंतर काय करायचं, तुम्ही जर असं केलं तर अभिमान नव्हे कोडावगीची पुढे, कोड म्हणजे लाड. तुमच्या माझा अभिमान, तुमच्या मनातला अहमपणा आणि अभिमान केला, अहंकार गेला तुका म्हणे देवत्वाला काय लांबचं नाही. एकदा अहंकार गेला का, अहंकार केला का तुम्ही देव झाला, तर तुम्ही त्यासाठी करा अहंकार बाजूला आपोआप जाईल, तर तुम्ही पहिले पंढरीचे वारकरी व्हा. पण हे सगळं करण्यासाठी, हे सगळं होण्यासाठी एक शेवटचा उपाय रामबाण उपाय तुकोबाराने सांगितला. एका ठिकाणी तुकोबाराच मला सवय म्हणतात, चित्ती बैसला तो चित्ती बैसला तो चित्ती निवडला. अशा प्रकारे हृदयामध्ये बसवा, त्याला अशा प्रकारे डोळ्यामध्ये बसवा. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबा. तुम्ही आई गाले कान माझ्या विठोबाचे, मनात येते हवं घेई आहे. आणि तुका म्हणे जीवा नको सोडूया. असं करा. पण असं करण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट अजून करायला पाहिजे. काय करायला पाहिजे? त्या अभंगाचा शेवट, तुका म्हणे डोळा ठळक बातम्या पुन्हा एकदा. होय होय वारकरी आहे पाहेरे, काय करावी साधने फळ अवघेची येणे. अभिमान नव्हे कोड अवघे नव्हे, काय करावी साधने फळ अवघेची येणे. आणि तुका म्हणे डोळा विठो पैसला, काय करावी साधने फळ
अवघेची ओ माझ्या विश्वेश्वर प्रांगणामध्ये आज आषाढी एकादशी निमित्त मला कीर्तनाची संधी मिळाली. तुम्ही सर्व संत सज्जन मायबापाने शांतपणे ऐकून घेतलं आणि आमच्या आजची जी मागची फळे आहे ना, खरंच मी बाबाशी वाटल्याप्रमाणे माझ्या घरी कोण बोललं त्याप्रमाणे आज खरं म्हणजे समाधान वाटतं. निवडून हा 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 खूप मजा आली. मला वाटलं तुम्हाला काय वाटतं? मला नाही भेटलं आणि करताना परत कधी बोलेल पुन्हा मी त्यांना करत बोलून येणार काय असं खूप मजा आली. पण सगळी प्रामाणिक करत आला असं हा संजोग असा असला ना तरी उभं राहायला माझ्या अशी साथ असते नाव घ्यायला. काही बाबाने मला एका ठिकाणी लांब पाठवलं, नाशिकला पाठवलं होतं. मला गाता येईल त्याजवळ मी काय करतो गेल्यावरती पहिले एक गाणारा बघतो आणि त्याला सांगतो बाबा सगळं सांभाळ. आणि बाबाने इकडून फोन केला होता की बाबा ते कीर्तनकार येत कान जरा कमजोर आहे तुम्ही सांभाळा जरा. असा सांभाळला मला, असा सांभाळला मला, बोलूच दिलं नाही मला. वास्तव आहे. आणि त्याच्या असं असे सुद्धा काही आणि ज्या प्रकारे आजचं वातावरण आहे, आज जे चित्र दिसतंय ना, आज या ठिकाणी जे चित्र दिसतंय आणि हे चित्र कायमस्वरूपी माझ्या विश्वेश्वराच्या प्रांगणामध्ये दिसत राहील. सगळेजण काळजी घेऊ. कोण राजाचं सुकुमार मदनाचा फुगडा तुम्ही आणि खेळी बिळी असं जे वारकरी समाजाचं ब्रीज आहे ते ब्रीज आज सार्थ झाल्यासारखं याही वेळेकडे जाऊन सांगतो. अतिशय मोठ्या दुःखाचं सावट असताना आपण परंपरा म्हणून कीर्तन सुद्धा जपलं, कीर्तन सुद्धा संपवलं आणि अशा अवस्थेमध्ये तुम्ही सर्व संत सज्जन मायबापाने शांतपणे ऐकून घेतलं आणि माझ्या बुद्धीमध्ये प्रमाणे जे शक्य होईल मला जसं जमेल तसं मी मांडायचा प्रयत्न केला. मी जे म्हटलं त्या अंतिम आलेला कशातला भाग नाही. कारण माऊली ज्ञानराजांचा पुरावा आहे. अर्थ बोलाची वाटप आहे. अभिप्रायात भावाचा फुलोरा होत जाय मतीवरी. माऊली ज्ञानराजांच्या ज्ञानेश्वरीच्या ओवीतून आणि तुकोबांच्या अभंगातून रोज वेगवेगळ्या मंथुनी नवनीता तैसे गे अशा प्रकारे वेगवेगळे अर्थ बाहेर पडत असतात. माझ्यापर्यंत यथामती यथाशक्ती तुमची सेवा करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा तुम्हा सर्व संत सज्जन मायबापांच्या चरणी समर्पित करतो. हे सगळे आमचे मृदुंगाचार्य सालेकर बंधू मागे सांगितलं कदम महाराज कदम पासून सुरुवात केली. पंढरकर बाबा मला गुरुतुल्य आहेत. ताई सगळी पायगीत ताई सगळी नेहमी कीर्तन करते नलवाडे बाबा आणि सगळी तरुण पिढ बघा. तरणा भाग्यवंत नटे हरी करताय. तरण्याने परमार्थ केला पाहिजे. तरण्याने महाराज आणि तरण्याने आपल्याकडे मस्त परमार्थ करतात. हे जवळजवळ सगळे आहे ना प्रवचनकार आहेत आणि अशा प्रकारे वारकरी संप्रदायाच्या प्रगतीचा खऱ्या अर्थानं पाया आहे. बरोबर आहे की नाही? पुन्हा एकदा झालेली सेवा सर्व सत्य सिद्ध मायबापांच्या आदिना भगवान श्री मादिना शिवशराच्या चरणी या सर्व साथियांच्या चरणी सर्व खेळगड्यांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण करतो.